तळतुंबा येथे शेती रस्त्यावरून तलवारीने हल्ला, 26 जणांवर गुन्हा दाखल। सेलू तालुक्यातील तळतुंबा गावात शेतीच्या रस्त्यावरून झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर जीवघेण्या भांडणात झाले। यामध्ये काठ्या, लोखंडी रॉड आणि तलवारीचा वापर करण्यात आला। या प्रकरणी 18 पुरुष आणि 8 महिला अशा एकूण 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता फिर्यादी भास्कर ज्ञानोबा घुले यांच्या घरासमोर आरोपींनी संगनमत करून त्यांना शेताच्या जाण्याच्या रस्त्यावरून मारहाण सुरू केली। यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले गणेश घुले यांना मधुकर दत्ताराव घुले याने तलवारीने डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले। एवढंच नाही तर हनुमान पंढरी घुले यांनीही गणेशच्या उजव्या पायावर तलवारीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर तळतुंबासारख्या लहान गावात एकच समाजातील लोकांमध्ये झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। या गुन्ह्यामध्ये पुरुषपैकी गजानन अशोक घुले, पांडुरंग दत्ताराव घुले, दिलीप परशुराम घुले, दिगंबर परशुराम घुले, अंकुश धोंडीबा घुले, मधुकर दत्ताराव घुले, हनुमान पंढरी घुले, हरिभाऊ धोंडीबा घुगे, पंढरीनाथ धोंडीबा घुले, दीपक हरिभाऊ सानप, बजरंग श्रीरंग नागरे, रणजित संपत नागरे, अशोक दत्ताराव घुले, परशुराम दत्ताराव घुले, रामदास ज्ञानोबा घुले, उद्धव लक्ष्मण घुले, शेषराव लक्ष्मण घुले, अजय भानुदास घुले। या घटनेमध्ये महिलापैकी विठाबाई परशुराम घुले, सविता पांडुरंग घुले आणि इतर 6 महिला असे मिळून सर्व 26 आरोपीपैकी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। भारतीय न्याय संहिता कलम 425 शस्त्र अधिनियम अन्वये 18 पुरुष आणि 8 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करीत आहेत। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू।